संक्रांत पिवळ्या रंगावर आल्याने संक्रांतीला हळद वापरावी का? सोन्याचे दागिने घालावेत का? मोत्याचे दागिने घालावेत का? यावर्षी संक्रांती ही पिवळ्या रंगावर आली कारणाने आपण हळद वापरावी का किंवा सोन्याचे दागिने घालावेत का? यावर्षी आपण मकर संक्रांतीला कोणत्या रंगाचे कपडे वापरावे किंवा कोणत्या रंगाचे कपडे वापरू नये? यावर्षी संक्रांतीला आपण कोणत्या फुलांचा गजरा चुकून देखील वापरायचा नाही, शिवाय कोणता रंग म्हणजेच टिळक आपल्याला लावायचा आहे? संक्रांती दिवशी काय करावे, काय करू नये? या दिवशी कोणते दागिने आपल्याला घालायचे आहेत? शिवाय आपण साज शृंगार करत असताना कोणत्या रंगाच्या बांगड्या किंवा कोणत्या रंगाच्या बांगड्यांचे नियम पाळावेत? संक्रांतीला कोणत्या चुका करू नयेत? अशी संक्रांतीची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे, जेणेकरून तुमच्या मनामध्ये कोणताही गैरसमज होणार नाही. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक सणाला विशेष असं महत्त्व असतं. कपाळावरती कुंकू, गळ्यातले मंगळसूत्र, पायातली जोडवी, हातातल्या लाखेचा चुडा हे बाईच्या रूपात भर पडणारं विशेष लेणं असतं. इंग्लिश वर्षामध्ये पहिला सण येतो तर तो म्हणजे मकर संक्रांती. हा सण पौष महिन्यामध्ये साजरा केला जातो. पौष महिन्यामध्ये जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा संक्रांतीचा सण साजरा केला जातो. संक्रांती ही एक देवी आहे आणि ही देवी दुसरी तिसरी कोणी नसून आई जगदंबेच दुसरे रूप आहे. पण या देवीने मकर संक्रांतीच्या दिवशी शंकरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला. त्यामुळे या देवीला संक्रांती देवी असे म्हटले जाते. संक्रांती देवी मकर संक्रांतीच्या दिवशी दरवर्षीप्रमाणे वेगवेगळ्या वाहनावर बसून येत असते. तसेच संक्रांती मातेच्या हातामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र देखील असते. ती वेगवेगळ्या रंगाची वस्त्र नेसून आत येते. तर म्हणजेच वर्षी हे रंगाचे वस्त्र बदलले जातं. देवीच्या वस्त्राचा रंग बदलतो, वाहन बदलते, शस्त्र बदलते, म्हणजे प्रत्येक वर्षात थोडाफार तरी बदल हा संक्रांती देवीमध्ये होत असतो. प्रत्येक वर्षी संक्रांती देवी ही एक वेगळं रूप धारण करून येत असते. संक्रांती देवीची एक गोष्ट सांगायची झाली तर फार वर्षापूर्वी शंकरासूर नावाचा एक राक्षस होता. तो लोकांना फार छळत होता. त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप धारण केले आणि या संक्रांती देवीने शंकरासुराला ठार मारले आणि लोकांना सुखी केले. म्हणून सर्वांनी शक्यतो या दिवशी तिने घातलेल्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये असे सांगितलं जातं. अशी त्यामागची एक छोटीशी धार्मिक कथा आहे. दरवर्षी पंचांगाप्रमाणे संक्रांती देवीने वर्णन केलेले असते. तर ती कोणत्या वाहनावरती आलेले आहे किंवा कोणत्या दिशेकडून आलेले आहे, कोणत्या दिशेकडे जात आहे, असे संपूर्ण वर्णन हे प्रत्येक वर्षी आपापल्या पंचांगामध्ये बघायला मिळत असते. संक्रांती देवीने कोणते वस्त्र परिधान केलेले आहे, देवीचं वाहन काय आहे, याला देखील फार महत्त्व असतं. हिंदू परंपरेनुसार संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असते तर त्या रंगाची साडी किंवा त्या रंगाचे वस्त्र कपडे आपण या दिवशी परिधान करू नये असे सांगितलं जातं. तर हे पद्धत फार पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे आणि प्रत्येक महिला तिच्या आवडीचे पालन देखील करत असते. महिलांची चर्चा असते की यंदा संक्रांत नेमकी कशावर आलेले आहे आणि कोणता रंग आपल्याला यावर्षी पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. यंदा मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 म्हणजे शक्य 1946 पौष कृष्ण 1 रोजी सकाळी 8:54 सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे. मंगळवार 14 जानेवारी 2025 रोजी सकाळी 8:54 पासून ते संध्याकाळी 4:54 संक्रांतीचा पुण्यकाळ आहे. सूर्याचे मकर संक्रमण बालवकरणावर होत असल्याने वाहन हे वाघ असून उपवाहन घोडा आहे. तिने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतलेला आहे. केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने कुमारी असून वाघावर बसलेले आहे. वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे. पायाचं भक्षण करीत आहे. सर्प जाती आहे. भूषणार्थ मोती धारण केला आहे. वारणा नक्षत्र नाव महोदरी असून सामुदाय मुहूर्त 45 आहे. पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे.
यंदा मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे. संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे आणि ती वाघावर बसून येणार आहे. त्यामुळे यावर्षी संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी आपण चुकून देखील नेसायची नाही. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये पिवळा रंग हा किती शुभ मानला जातो. या सर्व देवकार्य पिवळ्या रंगाला खूप महत्त्व आहे. पिवळ्या रंगाला पितांबर असे म्हटले देखील जाते. कोणत्याही प्रकारच्या मांगलिक कार्यामध्ये पिवळा रंग हा जास्त प्रमाणामध्ये वापरला जातो. तसेच पूजेमध्ये सुद्धा पिवळा रंग खूप शुभ मानला जातो. पिवळा रंग हा सूर्योदय, मंगळ आणि बृहस्पती यांच्यासारख्या ग्रहांचे प्रतिनिधित्व करतो. पिवळा रंग हा भगवान विष्णूंना देखील अतिप्रिय आहे. पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केल्याने आपला गुरुग्रह हा मजबूत होत असतो. भगवान विष्णूचा देखील आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असतो, तसेच सहभागी होत असतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू. त्यामधील हळकुंडाच्या हळदीला जेवढं महत्त्व आहे तर तेवढं महत्त्व पिवळ्या रंगाला आहे. त्यामध्ये पिवळा रंग हा खूप शुभ मानला जातो. परंतु यावर्षी मकर संक्रांती आहे तर ती पिवळ्या रंगावरतीच आलेली आहे. त्यामुळे आपल्याला या दिवशी पिवळ्या रंगाची साडी चुकून देखील नेसायची नाही. पण त्याऐवजी तुम्ही हिरव्या रंगाची साडी नेसू शकता, कारण की हिरवा रंग हा सौभाग्याचा रंग मानला जातो. ज्याची पहिली मकर संक्रांत आहे तर अशा मुलींनी देखील हिरव्या रंगाची साडी किंवा वस्त्र परिधान करण्याचा प्रयत्न करावा. कारण की नवीन लग्न झालेल्या मुलींसाठी जेव्हा लग्न होतं तेव्हापासून ते प्रत्येक सणावाराला, याशिवाय साखरपुड्याला असो, लग्नात असो किंवा कोणत्याही सणावाराला, अगदी डोहाळे जेवणापर्यंत आपण हिरव्याच रंगाची साडी, ही केशरी रंगाची साडी देखील नेसू शकता. निळ्या, लाल, जांभळ्या रंगाचे कपडे सुद्धा आपण परिधान करू शकतो. याशिवाय तुम्ही या दिवशी काळ्या रंगाचे कपडे देखील परिधान करू शकता. कारण की मकर संक्रांत हा एकमेव असा सण आहे की या सणाला आपण आवर्जून काळ्या रंगाचे कपडे किंवा वस्त्र परिधान करत असतो. कारण की या रंगामध्ये किंवा डार्क कलरच्या रंगामध्ये उष्णता जास्त प्रमाणात शोषून घेण्याची शक्ती असते. कारण की मकर संक्रांतीला हा सण पौष महिन्यामध्ये येत असतो आणि या महिन्यामध्ये थंडीही भरपूर प्रमाणामध्ये असते. आणि संक्रांतीला आपण जर काळ्या रंगाचे कपडे परिधान केले तर नक्कीच आपले शरीर हे उबदार राहत असते. तर त्यासाठी काळ्या रंगाचे कपडे देखील तुम्ही परिधान करू शकता. पिवळा रंग हा आपल्याला यापूर्वी यावर्षी पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. 14 जानेवारी मकर संक्रांत आलेले आहे तर या दिवशी आपल्याला पिवळ्या रंगाचे वस्त्र चुकून देखील परिधान करायचे नाही. तर बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असेल की यावर्षी पिवळ्या रंगावरती संक्रांत आल्याने आपण हळदी कुंकू लावावे का? कारण हळद ही पिवळ्या रंगाची असते. तरी संक्रांतीने तर केशराचा जो टिळा लावलेला आहे तर तो आपल्याला या दिवशी लावायचा नाही. म्हणजे केशराचा टिळा आपल्याला लावायचा नाही. आणि आपण पिवळ्या रंगाची हळद वापरली तरी काहीही हरकत नाही. फक्त वस्त्रासाठी आपल्याला पिवळा रंग जो आहे तर तो वर्ज्य करायचा आहे. देवीने केशराचा टिळा लावलेला आहे, त्यासाठी केशराचा टिळा न लावता आपण हळद कुंकू हे वापरू शकतो. सणासुदीला आपण दागिने घालत असतो, कारण की दागिन्याशिवाय आपण कोणताही साज शृंगार हा कंप्लीट होत नाही. तर सोन्याचे दागिने देखील पिवळ्या रंगाचे असतात. तर मग मकर संक्रांतीला सोन्याचे दागिने घालावेत का, असा प्रश्न देखील बरेच जण विचारतात. तर दागिने तुम्ही घालू शकता, कारण की हळदीच्या दागिन्यांचा हे कलर जरी पिवळा असला तरी देखील फक्त आपल्याला वस्त्राचा जो रंग आहे पिवळा, तर तो पिवळा रंग आपल्याला वर्ज्य करायचा आहे. आणि सोन्याचे दागिने हळद तुम्ही घालू शकता. यावर्षी मकर संक्रांतीने मोत्याचे दागिने परिधान केलेले आहेत. त्यासाठी तुम्ही मोत्याचे दागिने जे आहेत तर ते दागिने वापरायचे नाहीत. संक्रांतीने वासाकरिता जाईचे फूल घेतले आहे, त्यासाठी आपल्याला जाईच्या फुलांचा गजरा हा अजिबात घालायचा नाही. या व्यतिरिक्त तुम्ही गुलाब, शेवंती, मोगरा, अबोली अशा फुलांचा गजरा घातला तरी चालेल, काहीही हरकत नाही. फक्त आपल्याला जाईच्या फुलांचा गजरा हा वर्ज्य करायचा आहे. हातामध्ये बांगड्या घालत असताना आपण यावर्षी जेव्हा मकर संक्रांतीला बांगड्या घालतो तेव्हा पिवळ्या रंगाच्या बांगड्या आपल्याला अजिबात घालायच्या नाहीत. या व्यतिरिक्त तुम्ही हिरव्या काचेच्या बांगड्या आवर्जून घालायच्या आहेत.
मकर संक्रांतीला बांगड्या घालत असताना हिरव्या काचेच्या बांगड्यासोबत एक लाखेचा चुडा घालण्याची देखील परंपरा आलेली आहे आणि या चुडा घालण्याला अनन्यसाधारण असे महत्त्व देखील आहे। शक्य झाल्यास राखीची एक बांगडी का होईना तुम्ही नक्की घाला। हिरव्या काचेच्या बांगड्या घालण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे। तुम्ही सोन्याच्या कितीही बांगड्या घातल्या तरी देखील काचेच्या हिरव्या बांगड्या आवर्जून घाला। बांगड्या घालत असताना मेटलच्या बांगड्या किंवा प्लास्टिकच्या बांगड्या चुकून देखील घालू नका। इतक्या बांगड्या हातामध्ये ठेवू नका, त्यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्य येईल। त्यासाठी पिचक्या बांगड्या असतील, बांगडी पिचकलेली असेल तर लगेच ते हातापासून दूर करा, हातामधून काढून टाका। आपण एका हातामध्ये 6 तर एका हातामध्ये 7 अशी चढती बांगडी आपल्याला घालायची आहे। तर बांगड्याचे हे नियम देखील आपल्याला मकर संक्रांतीला पाळायचे आहेत। या वर्षी संक्रांती देवीने ही आहे तर ती पायाचं भक्षण करीत आहे, म्हणजेच पायास भक्षण म्हणजेच खीर खात आहे। या दिवशी चुकून देखील आपल्याला संक्रांती दिवशी तुम्ही कोणतीही खीर या दिवशी खाऊ नका, कारण की देवीने देवीचे करत आहे तर ते जे आपण करू नये असे सांगितले जाते। त्यासाठी ती पायाचं भक्षण करीत आहे म्हणजे खीर खात आहे। त्यासाठी या दिवशी आपल्याला खीर घरामध्ये बनवायची नाही किंवा घरामध्ये आपल्याला खीर जी आहे तर ती खीर खायची देखील नाही। थोडक्यात काय तर पिवळ्या रंगाचे वस्त्र घालायचे नाही, या व्यतिरिक्त इतर कोणत्याही रंगाचे वस्त्र परिधान करू शकता। हळद वापरू शकता, सोन्याचे दागिने वापरू शकता, परंतु आपल्याला केशराचा टिळा लावायचा नाही किंवा मोत्याचे दागिने घालायचे नाहीत। बांगड्या घालत असताना आपल्याला पिवळ्या रंगाच्या बांगड्या अजिबात घालायच्या नाहीत किंवा मेटलच्या प्लॅस्टिकच्या बांगड्या घालायच्या नाहीत। या व्यतिरिक्त तुम्ही इतर बांगड्या घालू शकता, म्हणजेच काचेच्या बांगड्या घालू शकता। गजरा घालत असताना जाईच्या फुलांचा गजरा अजिबात घालायचा नाही। मकर संक्रांती दिवशी दात घासणे, कठोर बोलणे, वृक्षतोड, गवत तोडणे, गाई म्हशीची धार काढणे, शेण काढणे तसेच कामविषयक कामे, तामसिक पदार्थ सेवन करणे ही कामे या दिवशी करू नये। मकर संक्रांती दिवशी मोठ्यांचा अपमान होईल अशी कोणतीही कार्य आपल्याला चुकून देखील करायची नाहीत। या दिवशी आपल्या घरामध्ये मांसाहार चुकून देखील म्हणता कामा नये, चुकून देखील मांसाहार करायचा नाही। या दिवशी कांदा लसूण देखील वर्ज्य केला जातो। मकर संक्रांतीच्या दिवशी दान करण्याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे। या दिवशी तुम्ही नवी भांडी, गाईला घास, अन्न, तिळपात्र, गूळ, सोने, भूमी, गायवस्त्र, घोडा इत्यादींचे यथाशक्ती दान करू शकता। संक्रांतीचे फळ या दिवशी काय आहे तर या वर्षी संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत तर त्या वस्तू महाग होतील असे संक्रांती जिथून आलेल्या आहे तिथून त्या जनतेला सुख प्राप्त होईल। मंगळवार 14 जानेवारी संक्रांत हा सण साजरी केला जाईल, तर बुधवारी 15 जानेवारी रोजी करीदिन म्हणजे किंक्रांत म्हणून सण हा साजरी केला जाईल। या दिवशी दूरचा प्रवास करायचा नसतो, महिलांनी केस धुवायचे नसतात। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।